नमस्कार, पीएस ॲडमायरर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। चैत्र महिन्यातल्या कृष्ण पक्षातली एकादशी म्हणजे वरुथिनी एकादशी। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती ऐकणार आहोत वरुथिनी एकादशी। वरुथिनी एकादशी ही एक अशी एकादशी आहे की ज्याने भरपूर पुण्य पदरात पडतं, पापांचा नाश होतो। इतकंच नाही तर फक्त ह्या एकादशी विषयीचं आख्यान ऐकल्याने म्हणजे माहिती वाचल्याने ऐकल्याने 1000 गोदानाचं पुण्य पदरी पडतं, विष्णू लोकाची प्राप्ती होते। तर अशी ही वरुथिनी एकादशी। ॲटलिस्ट हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ह्या वरुथिनी एकादशी विषयीची माहिती मिळेल। अनेक राजांनी हे वरुथिनी एकादशीचं व्रत केलंय। त्यात विशेष नाव म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांचे वंशज मांधाता राजा आणि इशिवंकुचे वंशज धुंधुमार राजा यांनी हे व्रत केलेलं। असं म्हणतात की दान केल्याने पुण्य पदरी पडतं। हत्तीचं दान हे घोड्याच्या दानापेक्षा श्रेष्ठ, त्याहूनही श्रेष्ठ भूमीचं दान, भूमिदानाहूनही श्रेष्ठ सुवर्णदान, सुवर्णदानाहूनही श्रेष्ठ अन्नदान। असं म्हणतात की अन्नदानाने देवता, मनुष्य आणि आपले पितर हे सर्वच तृप्त होतात, म्हणून अन्नदान हे श्रेष्ठ दान मानलं गेलं आहे। आणखी एक दान म्हणजे कन्यादान। कन्यादानालाही विशेष महत्त्व आहे। कन्यादानाहूनही श्रेष्ठ आहे गोदान आणि गोदानाहूनही श्रेष्ठ आहे विद्यादान। अशी मान्यता आहे की मुलीच्या उपजीविकेवर आपलं जीवन चालवू नये, म्हणजे मुलगी जे कमवते तो पैसा वापरू नये, कारण त्याने आपल्या पुण्याचा नाश होतो आणि नरक यातना भोगाव्या लागतात, अशी मान्यता आहे। या उलट आपल्या ऐपतीनुसार अलंकाराने सजवून कन्यादान करतात, त्यांना इतकं पुण्य मिळतं की त्या पुण्याचं मोजमापन चित्रगुप्त पण करू शकत नाही। असं म्हणतात की इतकं पुण्य मिळतं की चित्रगुप्त पण सांगू शकत नाही की तुम्हाला किती पुण्य त्यातनं मिळतं, आणि हेच पुण्य आपल्याला वरुथिनी एकादशी व्रत करून मिळतं। तर इतका पुण्य पदरी पाडणारं हे व्रत वरुथिनी एकादशीचं। आणि जसं मी सांगितलं की 2 राजांनी हे व्रत केलेलं आहे। तर धुंधुमार राजा हे कोडाच्या रोगाने पीडित होते, फार पीडित होते, फार यातना त्यांना सहन कराव्या लागत होत्या, आणि वरुथिनी एकादशी व्रत केल्यावर त्यांची या रोगातून मुक्तता झाली, या रोगातून ते मुक्त झाले या एकादशी व्रताने। तसंच मांधाता राजाची पण एक छोटीशी कथा आहे। मांधाता राजा एकदा अरण्यात तपस्या करायला बसलेले, आणि तपस्येचा नियम असा असतो की काही झालं तरी आपली तपस्या भंग पावू द्यायची नाही, म्हणजे हलायचं नाही। त्याच वेळेला त्यांच्यावर एका अस्वलाने हल्ला केला आणि अस्वल त्यांचा पाय खाऊ लागला, पण तपस्येचा नियम हलायचं नाही। तो अस्वल त्यांना ओढत ओढत नेऊ लागला, पण तरीही यांनी आपली तपस्या भंग होऊ दिली नाही, तपस्या चालू ठेवली, विष्णूचं नामस्मरण चालू ठेवलं, विष्णूला आवाहन केलं, त्याची प्रार्थना केली की मला ह्या यातनेतून मुक्त कर। त्याच वेळी तिथे विष्णू भगवान प्रकट झाले आणि त्यांनी त्या अस्वलाचा वध केला आणि मांधाता राजाची मुक्तता केली त्याच्यापासून। पण तोपर्यंत झालेलं काय, या राजाने आपला एक पाय गमावलेला। राजाला फार वाईट वाटलं। विष्णू भगवानांनी त्यांना एक सांगितलं की तू वरुथिनी एकादशीचं व्रत कर। राजाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे वरुथिनी एकादशीचं व्रत केलं आणि त्यांना त्यांचा तो गमावलेला पाय पुन्हा प्राप्त झाला, पुन्हा त्यांना त्यांचं पूर्ण शरीर प्राप्त झालं। तर अशी ही वरुथिनी एकादशी। आणि जसं मी सांगितलं की फक्त ही कथा ऐकल्याने, हे आख्यान ऐकल्याने, ह्याची माहिती वाचल्याने आपल्याला 1000 गोदानाचं पुण्य पदरी पडतं। तर अशी ही वरुथिनी एकादशीची कथा। एकादशी व्रत कसं करायचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर ह्या दिवशी वरुथिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचंय, शुद्ध व्हायचंय, विष्णूंची एका पाटावर स्थापना करायची, त्यांना तुळशीपत्र व्हायचे, पिवळी फुलं व्हायचे, नैवेद्य दाखवायचंय। एकादशीच्या दिवशी पूर्णतः उपवास करायचाय, द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे, जेणेकरून तुमचं वरुथिनी एकादशी व्रत पूर्ण होईल आणि त्याचं योग्य ते फळ तुमच्या पदरी पडेल। तर अशी ही आपली वरुथिनी एकादशी। तर ही इतकी महत्त्वाची एकादशी, एवढं पुण्य पदरी पाडणारी एकादशी,
तर तुमच्याही पदरी थोडं पुण्य पडू दे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या एकादशीची माहिती पोहोचवा. आणि अशा व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचे हे जे चॅनल आहे पीस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा सगळ्या व्हिडिओचे अपडेट्स मिळत जातील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय त्या सर्वांचे खूप खूप आभार.